नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पेपर 2 ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयामध्ये आपल्याला कोणता अभ्यासक्रम शिकावयाचा आहे याबद्दलची माहिती आपण कालच्या तासाला घेतली होती आणि तुम्हाला या विषयाची पूर्ण कल्पना आली असेल असं मी गृहीत धरतो. आणि आज आपण या पेपर 2 मधील लेसन नंबर 1 ऑटोमोटिव्ह डीलरशिप ची ओळख हा लेसन विषयी आपण माहिती घेणार आहे. आता काल माहिती सांगितल्याप्रमाणे या पहिल्या लेसन मध्ये आपण डीलरशिप त्याचं कार्य कसं चालतं, या डीलरशिप मध्ये विभाग कोणकोणते असतात, या डीलरशिपचं कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कोणता कोणता अधिकारी वर्ग यांची नेमणूक करावी लागते या संदर्भातली माहिती आपण आज घेणार आहोत. सर्वात प्रथम डीलरशिप म्हणजे काय. कालच आपण पाहिलं होतं की डीलरशिप हा एक व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये नवीन किंवा जुन्या वाहनांची त्या ठिकाणी विक्री केली जाते. आता ह्या ऑटोमोटिव्ह डीलरची कार्य करण्याची पद्धत आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला या डीलरशिपचं कार्य कसं चालतं, स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर ऑफ ऑटोमोटिव्ह डीलर, याचा अर्थ ऑटोमोटिव्ह डीलरची कार्य करण्याची प्रमाणित पद्धत कोणती किंवा कशा प्रकारची असते या संदर्भातली आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. सर्वात प्रथम की या डीलरशिपचं कार्य कसं चालतं याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर या डीलरशिप व्यवसायाचं कार्य खालील प्रमाणे चालतं. हाऊ डीलरशिप वर्क्स. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे, पहिलं कार्य आहे व्हेइकल इन्व्हेंटरी, म्हणजे वाहनाचा साठा करणे. डीलरचे मुख्य काम नवीन किंवा जुन्या वाहनांची विक्री करणे हे आहे आणि त्यासाठी पुरेशा नवीन वाहनाचा साठा या डीलरकडे असणे आवश्यक असते. डीलर हे बँकाकडून कर्ज घेऊन उत्पादक कंपन्यांकडून नवीन वाहने खरेदी करतात. वाहन विकल्यानंतर उत्पादक कंपनीकडून डीलरला वाहन विकण्याचा मोबदला म्हणून काही रक्कम म्हणजे कमिशन त्या ठिकाणी मिळते. हे कमिशन वाहनाच्या मूळ किमतीच्या साधारणपणे 10 ते 12% इतके असते. कंपनीच्या वाहनाच्या मॉडेलनुसार हे कमिशन कमी जास्त प्रमाणात दिले जाते. डीलरशिपचं कार्य कसं चालतं या संदर्भातला तो दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे प्राइसिंग अँड इन्सेंटिव्ह, म्हणजे वाहनाची किंमत ठरवणे व प्रेरके. डीलरने वाहनाची जास्तीत जास्त विक्री करावी म्हणून कंपनी डीलरला प्रेरके देते. तसेच जर एखादे वाहन डीलरकडून जास्त काळ विकले जात नसेल तर कंपनीकडून त्याच्या किमतीत सुद्धा सूट म्हणजे डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी दिला जातो. तिसरं महत्त्वाचं कार्य आहे मॅनेजमेंट अँड सेल.
मॅनेजमेंट अँड सेल म्हणजे काय, तर व्यवस्थापन व विक्री. डीलरशिपचा मालक हा डीलरशिपचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकाची नेमणूक करतो. व्यवस्थापक हे विक्री प्रतिनिधी यांची नेमणूक करतात. विक्री प्रतिनिधींनी वाहनांची जास्त विक्री करावी म्हणून डीलर विक्री प्रतिनिधींना कमिशन व बोनस देऊ करतात. डीलरशिपचं महत्वाचं चौथं काम आहे फायनान्स अँड इन्शुरन्स म्हणजे अर्थ व विमा. या विभागातील कर्मचारी हे ग्राहकांना वाहन खरेदी करण्यासाठी बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करतात. तसेच ते वाहनाची वॉरंटी व विमा विकण्याचेही काम करतात. बऱ्याच वेळा या विभागाला डीलरशिपचा समोरील भाग म्हणजे फ्रंट साइड असं म्हणतात. त्यानंतर पाचवं महत्वाचं काम आहे डीलरचं, ते म्हणजे पार्ट्स, सर्व्हिस आणि बॉडी शॉप. या विभागाला डीलरशिपचा मागील भाग म्हणजे बॅक्स एंड असेही म्हणतात. यामध्ये 3 विभाग असतात. पार्ट्स म्हणजे सुटे भाग, सर्व्हिस म्हणजे सेवा व बॉडी. सर्व्हिस विभागात वाहनांची दुरुस्ती व देखभाल केली जाते. बॉडी विभागात वाहनाची बॉडी दुरुस्तीचे व संबंधित कामे केली जातात. तर स्पेअर पार्ट विभागात वाहन दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग साठवले जातात. पार्ट्स, सर्व्हिस व बॉडी शॉप हा विभाग डीलरच्या उत्पादनामध्ये भर घालत असतो. तसेच डीलरचा व ग्राहकांचा संपर्क वाढण्यास या विभागामुळे त्या ठिकाणी मदत होते. आता आपण पुढच्या महत्वाच्या पॉइंटकडे जाणार आहे, तो म्हणजे या डीलरशिपमध्ये किंवा डीलरशिपमध्ये कोणते कोणते विभाग असतात. डिपार्टमेंट्स इन डीलरशिप. डीलरशिप हा एक खाजगी व बहुउद्देशीय व्यवसाय आहे जो की विशिष्ट वाहन उत्पादकाशी तो संलग्न असतो व तो त्या उत्पादकांच्या वाहनांची व सुट्या भागांची विक्री आणि सेवा करतो. आता या डीलरशिपमध्ये खालील विभाग असतात. सगळ्यात महत्वाचा पहिला जो विभाग आहे तो म्हणजे सेल्स डिपार्टमेंट. त्याला मराठीमध्ये आपण विक्री विभाग म्हणतो. डीलरशिप मधील सर्वात सुपरिचित विभाग म्हणजे विक्री विभाग होय. विक्री विभाग हा नवीन किंवा जुन्या वाहनांची विक्री करण्याचे कार्य करतो. विक्री विभाग हा वाहन विक्री प्रतिनिधी व विशेष विशेष तज्ञाची तो नेमणूक करतो, जे की विक्री व कर्ज पुरवठा करण्याचे काम सांभाळतात. विक्री प्रतिनिधी हे या विभागाचा कणा असतात व ते सामान्यतः कमिशनवर काम करतात. वित्त विमा कार्यालयात जास्त नफा कमवता येतो. हे कार्यालय सेवा करार म्हणजेच एक्सटेंडेड वॉरंटी विकण्याचे कार्यही करतो. डीलरला लोनवर किंवा इतर पॅकेजवर अतिरिक्त पैसे मिळतात. ते या विक्री विभागामध्ये मुख्यतः वाहन विक्रीचे काम केले जाते.
आता वाहन विकण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली जाते? त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात. डीलर हे त्यांच्या वाहनांची विक्री व्हावी म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनांची टेलिव्हिजन, रेडिओ, वर्तमानपत्रे व इतर माध्यमाद्वारे जाहिरात करतात. त्यानंतर दुसरा जो त्याच्यामधला पॉइंट आहे तो म्हणजे प्रॉस्पेक्टिंग. म्हणजे काय? तर संभाव्य ग्राहकाला आवाहन करणे. विक्री प्रतिनिधी लोकांना कार पाहण्यासाठी आकर्षित करण्यासाठी लोकांना फोनवरून बोलवतात किंवा त्यांच्याशी पत्राद्वारे संपर्क करतात. विक्री वाढवण्यासाठी तिसरा जो पॉइंट आहे महत्वाचा ते म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिंग म्हणजे प्रात्यक्षिक दाखविणे. जेव्हा संभाव्य ग्राहक शोरूम मध्ये येतो तेव्हा विक्री प्रतिनिधी त्यांना कशा प्रकारची कार आवश्यक आहे ते पाहतो व त्यांना कारच्या वैशिष्ट्यांचे प्रात्यक्षिक दाखवतो. यामुळे कार विकण्याची संधी त्या ठिकाणी वाढते. चौथा पॉइंट आहे निगोशिएटिंग सेल म्हणजे काय? विक्री संबंधी वाटाघाटी करणे. संभाव्य ग्राहकाचे परिरक्षण करून झाल्यानंतर संभाव्य ग्राहकाला कार घेण्यास पटवणे हे या विक्री प्रतिनिधीचे काम असते. यासाठी ग्राहकाला कार खरेदीचे फायदे व मूल्य सांगून वाटाघाटीची प्रक्रिया सुरू करावी व ग्राहकाला सकारात्मक निर्णय घेण्यास त्या ठिकाणी भाग पाडलं जातं. त्यानंतर या डीलरशिप मधला जो दुसरा महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे स्पेअर पार्ट डिपार्टमेंट म्हणजे स्पेअर पार्ट विभाग. हा विभाग सेवा विभागांतर्गत कार्य करतो. हा विभाग वाहनाच्या दुरुस्ती व सर्व्हिसिंगसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टचा पुरवठा डीलरच्या सेवा विभागाला करतो. तसेच इतर स्थानिक सर्व्हिसिंग सेंटरला व सामान्य ग्राहकाला पार्ट्सची किरकोळ विक्री करण्याचे काम हा विभाग करतो. पार्ट्स विभागात दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागाचा व ॲक्सेसरीजचा शास्त्रशुद्ध साठा या विभागामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे डीलरशिप मधला अत्यंत महत्वाचा तो म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट. त्याला मराठीमध्ये सेवा विभाग म्हणतात. डीलरशिप मधील हा महत्वाचा विभाग आहे. वाहन विकल्यानंतर त्याची दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य हा विभाग करतो. यामध्ये उत्पादकाकडून त्यांच्या वाहनासाठी प्रशिक्षित केलेले अनेक सेवा तंत्रज्ञ म्हणजे मेकॅनिक असतात. तसेच ग्राहकाला मदत करण्यासाठी सेवा सल्लागार म्हणजे सर्व्हिस ॲडवायझर असतात. सेवा सल्लागार हे ग्राहकाला मेंटेनन्सचे पॅकेजेस सुद्धा विकण्याचे काम करतात. सेवा प्रत्येक विभागातील सर्व्हिस विभागातील कामाची खरी पद्धत साधारणपणे सारखीच असते. आता सर्व्हिस विभागातील कामाची खरी पद्धत ही पुढील प्रमाणे असते. सर्वप्रथम सेवा सल्लागार म्हणजे सर्व्हिस कन्सल्टंट त्याला आपण म्हणतो, तो प्रथम ग्राहकाचे स्वागत करतो व
ग्राहकाला काही मदत आवश्यक आहे का ते विचारतो व काय काम करावयाचे आहे याचे वर्णन तो रिपेअर ऑर्डरवर लिहितो. नंतर ग्राहक या रिपेअर ऑर्डरवर सही करतो. रिपेअर ऑर्डरवर दुरुस्तीच्या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रकही असते. नंतर ग्राहक घरी जातो किंवा प्रतीक्षालयात बसतो. एकदाची रिपेअर ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर सेवा सल्लागार हा तंत्रज्ञानाला किंवा एखाद्या मेकॅनिकला काम करण्यास सांगतो. यानंतर तो मेकॅनिक कार घेऊन त्याच्या कामाच्या ठिकाणी घेऊन येतो आणि तो काम सुरू करतो. बऱ्याच बाबतीत जेव्हा ऑइल बदली करायची असते किंवा मेजर रिपेअर वर्क करायचे असते, तेव्हा तो मेकॅनिक दुरुस्तीसाठी लागणारे जे पार्ट्स आहेत ते त्या डीलरशिपच्या भांडारातून घेतात आणि त्याचे बिल त्या रिपेअर ऑर्डरमध्ये लावतात. वाहनाचे सर्व काम झाल्यानंतर वाहन पाण्याने धुतले जाते व ते वाहन पार्किंगच्या जागेत उभे केले जाते. या ठिकाणी ग्राहक येऊन आपले वाहन घेऊन जाण्यास येतो. नंतर सेवा सल्लागार खर्चाचे बिल बनवतो व ते ग्राहकाला देतो. बिल बनवताना काही सूट आहे का किंवा बदललेला पार्ट वॉरंटीमध्ये येतो का हे त्या ठिकाणी विचारात घेतले जाते. नंतर ग्राहक हे बिल कॅशियरला अदा करतो. ग्राहक कॅशियरला बिलाचे पैसे देऊन गाडी घेऊन जाताना सेवा सल्लागार गाडीचे काय काम केले, ते का केले व नंतर पुढच्या वेळेस काय काम करावयाचे आहे हे सांगून त्यांचा ते निरोप घेतात. आता याच सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे महत्वाचा, तो म्हणजे बिझनेस ऑफिस, म्हणजे त्याला आपण व्यवसाय कार्यालय म्हणतो. तर वाहन डीलरशिप व्यवसाय कार्यालय हे सर्व प्रकारचे व सर्वसाधारण व्यावसायिक कामे हाताळण्याचे काम करतो. जसे व्यवस्थापन असेल, मनुष्यबळ असेल, वेतनपट असेल, म्हणजे त्याला आपण पेरोल म्हणतो व इतर अकाउंटची कामे या विभागामध्ये त्या ठिकाणी केली जातात. त्यानंतर आपण पुढचा एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहे की या डीलरशिपचं काम व्यवस्थित चालण्यासाठी या डीलरशिपचा जो मालक आहे हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी तो नेमणूक करत असतो. कोणते कोणते अधिकारी असतात? वर्क्स मॅनेजर असेल, सर्व्हिस ॲडव्हर्टाइज असेल, सर्व्हिस इंजिनियर आहे, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, स्पेअर पार्ट ॲक्सेसरीज मॅनेजर आहे. अशी जी काही वेगवेगळी तज्ञ व्यक्ती तो त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करत असतो आणि त्यांच्या साहाय्यानं या डीलरशिपचं काम त्या ठिकाणी चालू असतं. आता हे जे नेमलेले अधिकारी आहेत, या सर्व नेमलेल्या अधिकाऱ्यांचं आपण थोडक्यात काय कार्यपद्धती असते त्याबद्दल माहिती घेणार आहे. आता या डीलरशिप मधला जो पहिला अधिकारी आहे त्याला आपण वर्क्स मॅनेजर असं म्हणतो. आता ह्या वर्कशॉप मॅनेजरचं काय काम असतं? तर हा जो वर्क्स मॅनेजर आहे हा सर्व्हिस सेंटरच्या दोन्ही यांत्रिक व बॉडी शॉप विभागात चालणाऱ्या कामाच्या सर्वसाधारण देखरेखीस जबाबदार असतो. आता ह्या वर्कशॉप मॅनेजरचं काय काम आहे किंवा काय कार्य आहे?
पहिलं कार्य आहे वाहनाच्या सेवा म्हणजे सर्व्हिस, परिरक्षण म्हणजे मेंटेनन्स व दुरुस्ती म्हणजे रिपेअर या संबंधी वर्कशॉप मधील सर्व कामावर लक्ष ठेवणे. वर्क्स मॅनेजरचं दुसरं काम आहे वाहनांची संख्या व आर्थिक फायदा विचारात घेऊन वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांचे विविध पातळीवरती व्यवस्थापन करणे. म्हणजे काय, तर मेकॅनिक किंवा मदत करणारे इतर ऑफिसेसचे कर्मचारी यांची त्या ठिकाणी व्यवस्थित नेमणूक करणे. पुढचं काम आहे त्याचं वर्कशॉप मधील विविध विभागातील मेकॅनिक किंवा इतर कर्मचारी, स्पेअर पार्ट, सर्व्हिस ॲडव्हर्टायझर, वॉरंटी इत्यादी मधील कर्मचारी यांच्यातील मनुष्यबळाच्या संधी ओळखणे. त्यानंतर पुढचं काम आहे वर्कशॉपमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे. तसेच वर्कशॉपमध्ये विविध विभागात सुपरवायझर, सर्व्हिस ॲडव्हर्टायझर, मेकॅनिक्स, टेक्निकल स्पेशलिस्ट इत्यादी लोकांची त्या ठिकाणी नेमणूक करणे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचवण्यासाठी वेळोवेळी इन्सेंटिव्ह स्कीम्स, त्याला आपण प्रेरक योजना म्हणतो, राबवणे, तसेच त्यांना बक्षीस देणे. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे व खालील बाबींची खात्री करून घेणे. म्हणजे कोणती, तर नवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. उदाहरणार्थ समजा काही सीएनजी वरची नवीन वाहनं आलेली असतील किंवा नवीन मॉडेलची काही वाहनं आली असतील, तर त्या संदर्भातलं प्रशिक्षण देण्याचं काम, त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्याचं काम या वर्कशॉप मॅनेजरकडे असतं. त्यानंतर कंपनीकडून बाजारात आणलेली नवीन वाहने किंवा पार्ट यांची सर्व्हिस व दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे का याची पण खात्री करणे. सर्व कर्मचारी संघटनेच्या नियमाप्रमाणे व शिस्तीत वागत असल्याची खात्री करून घेणे. ग्राहकाकडून वाहनाबाबत येणाऱ्या दोषांबाबतच्या तक्रारीचे रोजच्या रोज त्या ठिकाणी निवारण करणे. सेवा, दुरुस्ती व परिरक्षण हे वेळेत व कंपनीच्या अंदाजपत्रकानुसार ठरवून दिलेल्या किमतीत होत आहे का याची सुद्धा खात्री करण्याची जबाबदारी ही वर्क्स मॅनेजरकडे असते. त्याचप्रमाणे वाहनातील दोष व त्या संबंधित खराब झालेला पार्ट असेल तर त्यावर सुद्धा लक्ष ठेवणे. वर्कशॉपमध्ये सुरक्षित कार्य वातावरण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करणे. त्यानंतर पुढचं काम आहे वर्कशॉप सोयी सुविधा व स्थिर उपकरणांसह इतर टूल्स यांच्या देखरेखीची व्यवस्था करणे. मनुष्यबळाचा व साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करून वाहनाची सेवा, दुरुस्ती, स्पेअर पार्ट विक्री इत्यादी द्वारे ठरवून दिलेल्या उत्पन्नाचे व नफ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या वर्कशॉप मॅनेजरला करावं लागतं. त्याचप्रमाणे वर्कशॉपमध्ये केली जाणारी विविध कामे, उदाहरणार्थ सेवा, दुरुस्ती, परिरक्षण हे गुणवत्तापूर्ण होत असल्याची खात्री करून घ्यायची आहे किंवा घेतली जाते. वर्कशॉपच्या गरजेप्रमाणे सर्व सुटे भाग, लुब्रिकंट्स व इतर सामुग्री उपलब्ध असल्याची खात्री करून घेण्याची जबाबदारी सुद्धा या वर्कशॉप मॅनेजरकडे असते. त्याचप्रमाणे कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणे योग्य त्या कामासाठी
योग्य त्या हत्यारांचा व उपकरणांचा उपयोग होत असल्याची खात्री करून घेणे. तसेच वर्कशॉपच्या सर्वसाधारण कार्याबद्दल सुपरवायझरशी चर्चा करणे व त्यांना कोणत्या अडचणी किंवा समस्या किंवा आवश्यकता आहेत का ते पाहणे. तर अशा प्रकारे या वर्कशॉप मॅनेजरकडं बरीचशी महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असते. आता ह्या डीलरशिप मधला जो दुसरा महत्वाचा अधिकारी आहे, तो म्हणजे सर्व्हिस ॲडवायझर. त्याला मराठीमध्ये आपण सेवा सल्लागार म्हणतो. आता या सेवा सल्लागाराचं काय काम आहे किंवा काय कार्य आहे? त्यातलं जो पहिला काम महत्वाचा आहे ते म्हणजे ग्राहकांचे स्वागत करणे व त्यांच्याशी संवाद साधणे. त्यानंतर दुसरं कार्य आहे ग्राहकांच्या जागेपासून वाहन उचलण्याची व सोडण्याची व्यवस्था करणे. तिसरं कार्य आहे ग्राहकाला त्याच्या वैयक्तिक बाबी परत करणे. उदाहरणार्थ काय कागदपत्रे असतील, पैसे असतील, मोबाईल्स असतील इत्यादी. त्यानंतर ग्राहकाच्या नोंदी व वाहनांचा इतिहास अद्ययावत करणे. ग्राहकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जॉब कार्ड व तंत्रज्ञानाच्या सूचना तयार करणे. पुढचं महत्वाचं कार्य त्याचं आहे प्राप्त झालेल्या वाहनाच्या स्थितीची तपासणी करणे व नोंद घेणे व ते ग्राहकांना मान्य आहे का ते पाहणे. पुढचं काम आहे वॉरंटी व सेवा कराराअंतर्गत केल्या जाणाऱ्या देखरेख व सर्व्हिसिंगसाठीच्या वाहनाच्या देखरेख व सर्व्हिसिंगच्या नोंदी तपासणे. पुढचं काम आहे त्याचं ग्राहकांसाठी आवश्यक दुरुस्ती व सेवांचे स्पष्टीकरण करणे. तसेच ग्राहकासाठी दुरुस्ती व सेवेसाठी किती वेळ व खर्च लागणार आहे ते स्पष्ट करणे. लागणारा वेळ व खर्च यात काही बदल झाल्यास तसे ग्राहकांना कळवण्याची जबाबदारी सुद्धा या सेवा सल्लागाराकडे असते. वॉरंटी व सेवा कराराअंतर्गत केल्या जाणाऱ्या दुरुस्ती व सेवांची ग्राहकांना माहिती देणे. वॉरंटी व सेवांतर्गत न येणाऱ्या दुरुस्ती व सेवांची व त्यासाठी लागणाऱ्या अपेक्षित खर्चाची ग्राहकांना माहिती देणे. तसेच ग्राहकांना मूल्यवर्धित उत्पादने व सेवा घेण्यास प्रवृत्त करणे. ग्राहकांच्या काय अडचणी असतील, तक्रारी असतील त्या सोडवणे. खर्चाच्या अंतिम बिलाचा तपशील मिळाल्यानंतर जॉब कार्ड बंद करणे. वाहन ग्राहकांच्या ताब्यात देण्याच्या वेळी ग्राहकासोबत संमत केलेली कामे पूर्ण झाली आहेत का याची खात्री करणे व आणखी काही सेवा आवश्यक आहेत का याची तपासणी करणे. तसेच पुढचं काम आहे ग्राहक संपर्क अधिकारी यांच्याकडून आफ्टर सर्व्हिस फॉलोअप कॉल्स केले जात असल्याची खात्री करणे. त्याचप्रमाणे दिलेल्या सेवा व ग्राहकावर या परिपत्रकांचा काय परिणाम होतो ते विश्लेषण करणे. कोणत्या पद्धतीचा अवलंब करावयाचा व त्याचा ग्राहकावर होणारा परिणाम त्या ठिकाणी स्पष्ट करणे. दिलेल्या सेवेबद्दल ग्राहकांची मते जाणून घेणे आणि दिलेल्या सेवेबद्दल ग्राहक समाधानी असल्याची खात्री करून घेणे इत्यादी महत्वाची कामे या सर्व्हिस ॲडव्हर्टायझरला किंवा सेवा सल्लागाराला करावी लागतात. त्यानंतर बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांची माहिती आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.